ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय, ऑफलाईन पर्याय सुरू करा, प्रशांत शहापूर यांची मागणी. खते, बियाणं व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ऑफलाईन पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्या खते, बियाणं व औषधे खरेदीसाठी आधार, POS मशीन आणि QR कोड आधारित ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आली. मात्र ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची कमतरता, सर्व्हर डाऊन होणं, बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी ठरणं तसेच अनेक शेतकऱ्यांना डिजिटल प्रक्रियेची अपुरी माहिती असल्यानं व्यवहार वेळेत पूर्ण होत नसल्याचं शहापुरे यांनी निवेदनात नमूद केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक खतं व बियाणे वेळेवर मिळत नसल्यानं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीसोबत पर्यायी ऑफलाईन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी झाल्यास इतर ओळखपत्रांचा स्वीकार करण्यात यावा. ग्रामीण भागातील नेटवर्क व्यवस्था सुधारित होईपर्यंत ऑनलाईन सक्ती टाळावी अशी मागणी त्यांनी केली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी इचलकरंजी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या. स्थानिक शेतकऱ्यांचा जे ऑनलाईन पद्धतीनं खत विक्री जे सुरू आहे त्याच्यासाठी स्थानिक शेतकरी भरपूर जण येऊन आम्हाला म्हणजे तक्रारी सांगत होते. ॲक्च्युली काय झालेलं आहे की काल परवा पाऊस पडलेला आहे आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे, आता सीझन आहे. आत्ता खत टाकले तर पिकांना ते पावसाळ्यात लागू होत आहे. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे की शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळेना. ऑनलाईन प्रक्रियेमुळं एवढा आमचा शेतकरी फॉरवर्ड नाही आहे की त्या ऑनलाईन प्रणाली हे करून त्याच्यानंतर लगेच त्यांना खत मिळावं असं काय आता सुविधा चालू नाही आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. वेळेवर जर खत मिळालं नाही शेतकऱ्याला तर त्याचे नुकसान भरपूर झालेलं आहे, होणार आहे. त्यामुळं आता सध्या त्यांना तात्काळ खताची गरज आहे आणि खत न मिळाल्यामुळं शेतकरी बाजूच्या राज्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात किंवा कर्नाटक राज्यात जाऊन खत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आपल्या जे जिल्ह्यातले जे बियाणेवाले आहेत, खतवाले आहेत, ते कोट्यवधी रुपये गुंतवून बसलेले आहेत आणि त्यांचं पण नुकसान आहे आणि शेतकऱ्यांचं पण नुकसान आहे. त्यामुळं मी पालकमंत्री, सहपालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या कृषी अधिकाऱ्यांच्या पण चर्चा केलेलं आहे. याबरोबर ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पण प्रणाली चालू करा. हे जर आधी 6 महिने आधी चालू केलं असतं तर शेतकऱ्यांना समजलं असतं. आता अचानक सीझनच्या तोंडावर हे चालू केल्यामुळं शेतकऱ्यांना ही प्रणाली जमिना म्हणजे त्यांना समजेना झालं ही प्रणाली. त्यामुळं ऑफलाईन पण पद्धत चालू करा. त्यामुळं खत घेऊन शेतकरी तोच सीझनला त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. कारण आपला जो भाग आहे तो कृषीप्रधान भाग आहे. जास्तीत जास्त बहुसंख्य शेतकरी आहेत आणि शेतकरी आता सध्या तक्रारी घेऊन येत आहे. त्यामुळे ही प्रणाली तात्पुरती आता सीझन तोंडावर आहे आणि एक पायलट प्रोजेक्ट फक्त कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर या दोनच जिल्ह्यामध्ये आता पायलट प्रोजेक्ट राबवत आहे. प्रोजेक्ट चांगला आहे पण आता लगेचच समजायला वेळ होणार आहे. त्यामुळे हे सीझन गेल्यावर तुम्ही हे प्रोजेक्ट चालू केला तर काय अडचणी नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मी निवेदन दिलेलं आहे. चर्चा करून पॉझिटिव्हली उत्तर येईल असं अपेक्षा आहे आपलं. जय हिंद, जय भारत.